माझ्यासोबत आमच्या बरोबर खटकाळेवाचे लोकलुके सरपंच देवकादा मोरे आणि आम्ही आणि माझे बॉडीगार्ड. म्हणजे खरं तर ही कारवाई जी झालेली आहे माळेसाहेब ही अत्यंत निंदनीय आहे आणि अन्यायकारक आहे. अशी वेळ एखाद्या हाडवैऱ्यावर येऊ नको. आता ही मुलं एवढलेवाली बारीक बारीक मुलं आहेत. आज महाशिवरात्र आहे. 2 दिवस ही मुलं उघड्यावर आहेत. अशा प्रकारचं बघा ते बाळ हे बाळाला घेते म्हणजे हे एवढंच बाळ आज हे बाळ एवढंच आहे. तर अशा पोरांच्या 150 कुटुंबाचं हे उद्ध्वस्त केलं शासनाने. मी खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण मी निषेध करेन. फॉरेस्ट डिपार्टमेंट पुणे जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात काय करते सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून ही आदिवासी वस्ती आज 150 लोकांची त्यांनी उद्ध्वस्त केलेली. आणि म्हणून जर आता एखाद्या भांडवलदाराचा किंवा एखाद्या मोठ्या माणसावर अन्याय झाला असता तर या ठिकाणी सगळे पुढारी आले असते, सगळे नेते आले असते. मला कुणाचं नाव नाही घ्यायचं, पण लाज वाटली पाहिजे का 150 कुटुंब इथं वाघाचा वावर आहे आणि या वाघाच्या वावरामध्ये हे बारीक बारीक मुलं आदिवासी समाजाची माळावर सोडलेले. याची किंमत या जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये या सर्व पक्षाच्या नेते मंडळीने भोगावं लागणार आहे. मतदान आलं का लोकांना गोंधळायचं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर लोकांची कुटुंब उघडवर. मणिपूरला काय झालं? मणिपूरला गरीब आदिवासींची महिलांची धिंड काढली. त्याच्याकडे या सरकारला लक्ष नाही. आणि आज मणिपूरचाच एक प्रतिबिंब जुन्नर तालुक्यामध्ये उमटला आहे. माळी साहेब बरोबर, मी जबाबदारीने बोलतोय. मणिपूरला किती काय केलं सरकारने? काहीच केलं नाही. आज आपल्या आया बहिणींची धिंड काढून त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मणिपूरमध्ये वागणूक दिली. आणि आज सुद्धा आदिवासी असेल, भिल्ल असेल, कातकरी असेल, ठाकर असेल, सर्व मागासवर्गीय लोकांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आज यांच्यावर येळ आहे, आज यांच्यावर येळ आहे, उद्या तुमच्यावर येणार आहे. एका एकाची कत्तल करण्याचं काम सरकारने दादागिरी करून पोलीस यंत्रणेचा बळ वापरून बेकायदेशीर कारवाई केलेली आहे. 7 दिवस अगोदर खरं तर या सर्व कुटुंबांना त्यांनी 7 दिवसाची मुदत द्यायला हवी. आणि आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि खुशाल या लहान लहान मुलांना आज घरात तर नुसतं बाहेर नाही काढलं. काही लोक घराच्या बाहेर काढतात, पण यांनी घरं मोडून टाकलेत आणि इथं 4-4, 5-5 फुटाचे खड्डे काढले. पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या आमची खूप गंभीर आहे. आमचं पिण्याचं पाणी पिण्याने उद्ध्वस्त करून टाकले, गाडून टाकायची आमच्या पिण्याच्या पाण्याच्या 2 विहिरी काढून टाकली. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा 2 विहिरी गाडून टाकल्यात. माझा मीडियाला सुद्धा विनंती आहे, मीडियाने सुद्धा याची दखल घ्यावी. मीडियाला बाकीच्या बातम्या जशा दाखवता येतात तशी या गरिबांची बातमी दाखवा. तुम्हाला आहे ना उद्ध्वस्त केले, पाणी पिऊन द्यायचं नाही का? हा आणि साहेब अशी एक गोष्ट झाली, घरातून आम्हाला धरून बाहेर काढलं ना, घर मोडून टाकले आमचे. अशी एक घरातून बाहेर घरातून आम्हाला धरून बाहेर पुढे घ्या काढलं, बरं. घरं मोडून पुढे 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 या ताई, ताई पुढे या. घराच्या बाहेर काढलं आम्हाला. सर आम्हाला पार लेकरं आमच्या काय ठेवलं नाही, आम्हाला उघड्यावर टाकलं पार. म्हणजे आता तुम्हाला पिण्याचं पाणी नाही तर प्यायचं पाणी नाही, खायला नाही. आमचे बरं कालपासून उपाशी आहेत. कालच्या पासून तुमची सर्व लहान लहान मुलं सर्व उपाशी आहेत. पुढे इथं जेवण केलं त्यांनी. गावकरी त्यांना जेवण पुरवतात. आम्हाला धरून ठेवलं होतं इथं, घरं मोडून टाकले. पाणी तुम्ही बघा, ते धुणं धुवायला सुद्धा कोणी वापरायचं नाही. आमचे पोर पाणी अहो त्याच्यात किडे आहे साहेब, किडे या टाकीच्या याच्यात किडे आहेत. ते पाणी आम्हाला प्यावं लागतंय. विहीर अडवली, सुप्रीम कोर्टाचा नियम सांगितला, वस्ती लिगल असू किंवा अनलिगल असू, तुम्हाला हे पाणी आमचं मूलभूत हक्क करता येणार नाही. तर त्याच्यात त्यांचे अधिकारी DYSP कोण चौधरी का कोण आहे ते आम्हाला धमकावतात की तुम्ही इथून निघता का तुमच्या पोलीस कारवाई करू. या ठिकाणी हे कुठलं शासन? सगळे आदिवासी कार्यकर्ते आपण या ठिकाणी जमलो आहेत.
महिलांचं खरं तर अश्रू आवरण झालं आहे आणि महिलांचं खरं तर आज डोळ्यातून पाणी येते, त्यांना प्यायला पाणी नाही. इथं असणाऱ्या वस्तूमधली वेळ सुद्धा जेसीबीने गाडून टाकले. 15 ते 20 जेसीबीचे लावून या ठिकाणी त्याने एका प्रकारचं बिहार एक दादागिरी केलेली आहे. मग या ठिकाणी या तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना माझा इशारा आहे, मला नावं घेऊन कोणता वेळ नाही घालवायचा. अवघ्या 7-8 दिवसामध्ये मतं मागायला ही लोक आपल्याकडे येणार आहेत. ज्या टायमाला मावळपट्ट्यामध्ये येतील ना त्या टायमाला मात्र यांना हे आदिवासी वादळ हा प्रश्न विचारल्याशिवाय मी यांना राहणार नाही अशा प्रकारे मला विचारायचं. या जुन्नर तालुक्यातील सर्व आजी माझे आमदार खासदारांनी याच्याकडे लक्ष घालावं. सर्व जुन्नर तालुक्यातील आजी माझ्या आमदारांनी खासदारांनी लक्ष घालावं. तर त्यांनी आदिवासी समाजाचा जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे मतं मागून हवं असा माझा थेट यांना इशारा आहे मीडियाच्या माध्यमातून. आज या मुलांनी कोणाकडे बघावं? पिण्याच्या पाण्याची विहिरी काढले, एवढा अत्याचार. दुपारी आम्ही पाण्याला गेलो तिथं शेजारच्या एरियावर पाण्याला, तर तिथं आम्हाला पाणी वडू नाही दिलं. शेवटी आम्हाला एक पाणी प्यायचं. शेजारी लोक अडवणूक करायला लागले. ते बोलले तुम्ही शेतकरी नाही देतो पाणी आम्हाला. आमचं वावर तुडत, आमच्या विहिरीवर पाणी नाही भरायचं, आम्हाला हाकलून दिलं तिथून. पाणी सुद्धा नाही भरू दिलं आम्हाला. त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला बाजार देते नाही. आजूबाजूच्यांना थांबू द्यायला नाही सांगितले त्यांनी. यांना जातीवाद निर्माण करणं साहेब मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो का हा जातीवाद म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे. कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा आपण सर्व एकच आहोत. परंतु आज पाणी पिण्यासाठी जर विहिरी गाडल्या गेल्या असतील आणि शेजारी पाजारी जर कोणी पिण्यासाठी पाण्याला हरकत करणार असेल तर हे तर या जुन्नर तालुक्याची ही शिवभूमी आहे, शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. भाषणामध्ये आपण अनेक नेत्यांची भाषणं ऐकतोय, अनेक पुढाऱ्यांची भाषणं ऐकतोय की आम्ही जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीचे शिल्पकार आहोत. आणि मग आपल्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये 150 आदिवासी कुटुंबांचा उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी काढल्या. थोडी तरी जनाची मनाची आपल्याला शरम वाटली पाहिजे. आपल्याही घरामध्ये आया बहिणी आहेत, त्याच्या ह्या सुद्धा आपल्या आया बहिणी आहेत. आज इथं ही मुलं लहान लहान रडतात ओरडतात. बघूया आपण याच्यावरती उद्याला. मी आता या ठिकाणी इशारा दिला मीडियाच्या माध्यमातून, या जुन्नर तालुक्यातील आजी माझी आमदारांनी आजी माझी पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय जर उद्याच्या उद्या निकाल लावला नाही आणि जुन्नर तालुक्यामध्ये जर आंदोलन उभी राहिली तर याला जबाबदार येणाऱ्या निवडणुकीमधले सगळे पुढारी असतील. आमचे फिरता फिरकरचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्ष तालुका ते पण सगळे हजर झालेले. मी सुद्धा इथं हजर झाले. पण मला खरं तर या मुलांबद्दल खूप आश्चर्य वाईट वाटतं, धक्का बसलाय. माझं नाव आदिवासी वादळ आहे. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, मला कुठल्याही कसला भीती नाही. मी अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ते. आधी कुटुंब रस्त्यावरती पाहिल्यानंतर आपण यूट्यूबला सर्च करा आदिवासी वादळ, कुणावरही प्रसंग येऊ द्या, तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा असू द्या, सगळी माणसं माझीच आहेत. पण आज जसे ह्या मोठ्या मोठ्यांची मुलं की कोण अधिकारी आलते ना कारवाई करत त्यांची मुलं, तशी ही आपली सुद्धा मुलं त्यांनी समजायला पाहिजे होतं. ह्या पोरांची पिण्याची हेर गाड्याला होती पाहिजे.